नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कोट्याधीश होण्यासाठी चे 11 गुण. कोट्याधीश होण्यासाठी 11 गुणची आवश्यकता आहे. ते गुण आत्मसात करा व आपले चारित्र्य बनवून कोट्याधीशाची नीती तयार करून कोट्याधीश व्हा. पहिला गुण आहे सकारात्मक. संपूर्ण व्यक्तिमत्व सकारात्मक बनवा. नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक मानसिकता व नकारात्मक जाणीवेचा त्याग करा. प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घ्या. तुमचं समग्र जीवनच बदलून जाईल. सकारात्मक विचार ठेवा, सकारात्मक भावना जोपासा, सकारात्मक मानसिकता व जाणीवही सकारात्मकच राहू द्या. मानसिकतेमुळे दृष्टिकोनही सकारात्मक होऊन जाईल व जीवनाची दिशा बदलेल, जगाविषयीचं दर्शन बदलेल. दुसरा गुण आहे शक्तिशाली विचार. दुबळे विचार फेकून द्या. जसे सकारात्मक विचार असतात तसे शक्तिशाली विचारही असतात. नेहमी मोठे विचार करा, रचनात्मक विचार करा, आत्मविश्वासपूर्ण शक्तिशाली विचार करा. तिसरा गुण आहे तो म्हणजे आत्मविश्वास. स्वतःला जाणा, स्वतःची ओळख करून घ्या. आपल्या शक्तीची जाणीव होईल, मग आत्मविश्वास निर्माण होईल. संपूर्ण जग हलवण्याची शक्ती तुमच्यातच आहे असा साक्षात्कार होईल. स्वतःविषयी शंका बाळगू नका व जगात कशालाही भिवू नका. मी कोट्याधीश होऊ शकतो व मी कोट्याधीश होणारच हा विश्वास नेहमी जवळ ठेवा. कोणत्याही प्रसंगाने डगमगू नका. स्वतःवरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. संकट कितीही येऊ द्या, ती येतात आणि जातात. तुम्ही स्थिर उभे राहा. आत्मविश्वास हाच यशाचा पाया आहे. चौथा गुण आहे श्रद्धामय. आपल्या ध्येयावर, आपल्या योजनेवर, स्वतःच्या जीवनावर, जगण्यावर, कामावर श्रद्धा ठेवा. एक दिवस मी कोट्याधीश होणारच ही श्रद्धा अभंग ठेवा. संशयाच्या वाऱ्यालाही फिरकू नका. तुमची श्रद्धाच तुमचं कार्य तडीस नेईल. तुमची श्रद्धाच तुम्हास पैलतीरावर पोचवेल. पाचवा गुण आहे भरोशाचे व्हा. इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असेही भरोशाचे व्हा. तुम्ही स्वतः विश्वास ठेवण्यास पात्र नसाल तर कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. विश्वास ठेवण्याची पात्रता तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा, मग जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. इतरांनी विश्वास ठेवण्याची पात्रता निर्माण करा. सहावा गुण आहे ध्येयवादी. निश्चित असे ध्येय असलेले व ध्येयासाठी आटोकाट प्रयत्न करणारे व्हा. प्रथम तुमचे ध्येय निश्चित करा. तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हास नेमके किती पैसे हवे आहेत ते ठरवा. त्याप्रमाणे प्लॅन तयार करा व त्या ध्येयाशी बांधिलकी स्वीकारून ध्येयाशी चिकटून राहा. सातवा गुण आहे स्मार्ट वर्कर. केवळ कष्ट करून, हार्डवर्क करून हवे तेवढे पैसे मिळत नाही हे तुम्हाला समजले असेल. त्यासाठी हार्डवर्कपासून स्मार्ट वर्ककडे वळा. पैसे मिळवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे स्मार्ट वर्क करावे लागते. स्मार्ट वर्क म्हणजे केवळ शक्तीपेक्षा युक्ती वापरा. भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या अनेक युक्त्या आहेत. त्यासाठी आर्थिक माहिती असलेली वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके वाचा. अनेक तज्ज्ञ असतात, त्यांचा सल्ला घ्या. आर्थिक संज्ञा व त्यांचे अर्थ समजून घ्या. त्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी घरोबा वाढवा. ज्या घरात तुम्हाला राहायला जायचे त्या घराची माहिती तर हवीच ना. आठवा गुण आहे उत्साही, एनर्जेटिक. ध्येय ठरवताना व नेहमी प्लॅनिंग करताना जितके उत्साही राहाल तोच उत्साह ध्येय प्राप्त होईपर्यंत टिकवा. आरंभशूर होऊ नका. अतिउत्साही लोक मध्येच सोडून देतात, तसे करू नका. तुमचा उत्साह हाच तुम्हास कामात पुढे ढकलत असतो, त्यास मावळू देऊ नका. संकट, टीका, अपयश इत्यादी अडचण आल्या की उत्साह हिरमसून रुसून बसतो, पण त्याला समजावा, त्याच्यात चैतन्य आणा व पुन्हा नव्या जोमाने, नव्या शक्तीने व नव्या उत्साहाने कामात सुरुवात करा. नवा गुण आहे तो म्हणजे लोकांशी चांगले संबंध. पैसे जोडण्याआधी माणसे जोडावे लागतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील एकदा म्हणाले होते, कंजूस माणूस जसा एक एक पै पै करून जोडून ठेवतो तसे मी एक एक माणूस जोडत असतो. माणसे जोडले की पैसा येऊ लागतो. 10वा गुण आहे किमान एखादं कौशल्य अंगी बाणवा. कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या, पण एका तरी क्षेत्रातलं कौशल्य आत्मसात करा. इतर गोष्टींची सामान्य माहिती व कॉमन सेन्स चालतो, पण एका क्षेत्रातलं तरी कौशल्य अंगात असलं पाहिजे. कौशल्यामुळे तुम्हास वागणी वाढते. एखादं हॉटेल चालवत असेल तर त्याला एक तरी त्याची खासियत असेल तर गिरायके वाढतात. साधे वडापावचं दुकान बघा, त्यातच जर खासियत असेल तर तेथील गर्दी कधी हटत नाही. दातांचा डॉक्टर असो, कानांचा डॉक्टर असो, त्याने इतर शरीरविज्ञानाचं ज्ञान घेतलेलंच असतं, पण त्याची ती खासियत असते. त्या आजाराचे लोक नेमके त्या डॉक्टरांकडे जातात. तुम्ही गायक असाल, वादक, कलाकार व अन्य एखाद्या क्षेत्रातले असा तुमचं विशेष कौशल्य असेल तर तुम्ही जगभर कुठेही गेलात
तर तिथे उभे राहता व श्रीमंत होऊ शकता. आज जमाना सोशालिस्टांचा आहे, नव्हे तर स्पेशालिस्टांचा आहे. जो जगाची व वेळेची मागणी ओळखतो व त्याप्रमाणे वागतो तो पुढे जातो. 11वा गुण आहे तो म्हणजे स्वयं अनुशासन, सेल्फ कंट्रोल. स्वयं अनुशासन म्हणजे स्वतःचे स्वतःवर नियंत्रण राखणे. स्वयं अनुशासनाने नव्या सवयी लावता येतात, विचारांवर नियंत्रण राखता येते, भावनांवर नियंत्रण राखता येते, तसेच आर्थिक नीतीवरही नियंत्रण आणता येते. पैशाला कंट्रोल करणे यामुळेच शक्य होते. कठोर आत्मानुशासन असल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होणार नाही. आत्मानुशासनामुळे व्यक्ती आपल्या आंतरिक शक्तीवर नियंत्रण मिळवू शकते, तिला हव्या त्या दिशेला वळवू शकते, हवा तितका दाब वाढवू शकते. आत्मानुशासनामध्ये स्वतःवर कंट्रोल करायला शिकावे लागते. सातत्याच्या अभ्यासाने ती जमू शकते. शिवाय तीव्र इच्छाशक्ती असेल तर आत्मानुशासन लवकर साध्य होते. स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसलेला माणूस काहीच करू शकत नाही. त्याच्या ताब्यात त्याचे विचार असत नाहीत, त्याच्या भावना कशाही स्वैर होतात. तो माणूस इच्छांच्या मागे धावण्यातच आपली शक्ती खर्च करतो. एखाद्या गोष्टीचा संकल्प करणे आणि त्याची आसक्ती बाळगणे यात फरक आहे. नियंत्रण नसलेली व्यक्ती आसक्त होते. भावनेचं वारं जसं फिरेल तशी फिरत राहते. एका भोवऱ्यात अडकून पडते. हवा तो विचार करणं, सकारात्मक मानसिकता जोपासतं, श्रद्धा निर्माण करणं, दृढ संकल्प करणं, ध्येयाशी एकनिष्ठ राहणं, भावनांवर नियंत्रण मिळवणं, चांगलं चारित्र्य निर्माण करणं यासारख्या गोष्टी कठोर आत्मानुशासनानं स्वतःला जिंकता येतं. जग जिंकता येतं, शक्तीला जिंकता येते. ती शक्ती हव्याच्या कामाला लावता येते. विश्वात्म्याशी एकरूप होता येतं. कोट्याधीश होण्यासाठी किमान एवढे गुण पुरेसे आहेत. ते सर्वांना शक्यही आहेत. यातील काहीच अशक्य कृतीत नाही. ते सर्वांनी अंगी बाळगणे शक्य आहे. म्हणून सर्वजण कोट्याधीश होणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्ती संभाव्य कोट्याधीश आहे. संभाव्य आहे तेच वर्तमानात जो आणतो तोच यशस्वी होतो. ते आणण्याचं सामर्थ्य प्रत्येकाच्या आतच आहे. त्या शक्तीचा वापर करा. ऊर्जेची रूपांतरं आर्थिक सममूल्यात करून कोट्याधीश होणे सहज शक्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.